तर हॅलो गाईज, फायनली तो दिवस आलेला आहे. वर्ल्ड कप फायनलचा मॅच आहे मसाला. आमच्या शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे दी इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच, त्याची सर्वजण आतुरतेने वाट बघतात. परत माझ्यासोबत आहे. आजच्या मॅचच्या पूर्वी आपण चर्चा करणार आहे आजच्या मॅचवर. काय वाटते परत? एकदम थोडंसं धगधग तर होतच असेल. फायनल आहे शेवटी, एवढ्या वर्षानंतर परत एकदा चान्स आहे. धोनीनंतर रोहित शर्मा असेल की तो कप उंचावू शकेल. हां, म्हणजे विराटला जमलं नाही. विराटला जमलं नाही, ठीक आहे, त्याला बॅड लक बनावं लागेल. RCB वर त्याला नाही जमलं, इथं पण जमलं नाही. पण आपल्याला जर मुंबईची विचार केला तर रोहित शर्मा चांगला आहे. ॲज अ कॅप्टन मुंबई इंडियन्स ट्रॉफी खूप जिंकल्यात आणि ही पण ट्रॉफी तो जिंकेल. ॲज अ इंडियन तो ट्रॉफी जिंकेल असं मला वाटतं. पण दगदग तर होते, कारण की साऊथ आफ्रिकासारखी टीम आहे जी कधी काही पालटू शकते. या वर्ल्ड कप मधला परफॉर्मन्स आणि आता सेमीफायनलला त्यांनी अफगाणिस्तानला जशी धूळ चालली आहे, त्यामुळे थोडंसं असं दगदग होत आहे. पण ठीक आहे, आपल्याला चांगली मॅच बघायला भेटेल तर आनंद होईल. आपण पण सेमीफायनल त्याच्या आधी ऑस्ट्रेलिया सुपर 8 मध्ये धुळत चालल्या, त्या खूपच चांगल्या टीम्स होत्या. त्यामुळं साऊथ आफ्रिकेसमोर आपलं पाठ तसं चांगलंच आहे. पण जर प्लेअर वाईज विचार करायचा गेला तर काय वाटतं, म्हणजे आपल्या बॅटिंग लाईनअप ते चालले. कसं आपण आतापर्यंत अनबिटन राहिलो. कॅनडाची एक मॅच सोडली, ती मॅच झालीच नाही. बाकी सगळ्या मॅचेस आपण अनबिटनच राहिलो. त्यामुळे आत्ता जरी आपला चान्सेस सगळ्यात जास्त आहे, म्हणजे नाही बोलत तर 70-30 चान्सेस तर आहेत आपले. होपसो सगळे. कारण की आपले जे बॅट्समन आहेत, म्हणजे विराट कोहली, शिवम दुबे, हे दोघं सोडले तर सगळे बॅट्समन. सेमीफायनल बघितलं असतील तर त्यामध्ये जडेजाची रनिंग द बिटवीन विकेट्स आणि तो ज्या प्रकारे फिल्डिंग करत होता, बॉल टाकत होता, त्यामध्ये बघितलं असेल तर तो कॉन्फिडन्स वाटत होता. तेवढा कॉन्फिडन्स दुबेमध्ये वाटत नाही. म्हणजे दुबे थोडासाच थोडासा मायनस वाटते. आणि विराट तसं कालच्या व्हिडिओमध्ये तू बोललास की त्यानं तो एक 6 मारला तो खूपच भारी होता. त्यामुळे तो 6 जर आज पुढे कॅरी फॉरवर्ड झाले त्याचे 6 काही, तर मग काय आपली सलामीची जोडी चांगली कामगिरी करेल. आणि होपसो सगळ्यात जास्त रोहित शर्मावर खूप जास्त मजा आहे, कारण की त्याने जर सुरुवातीला कालसारखे किंवा त्याच्या आधीच्या मॅचमध्ये सुपर 8मध्ये 92 जसे रन केले, तसे काहीसे रन केले तर नंतरच्या प्लेयर्ससाठी खूप सोपं होईल. भारताचा खूप पारडं जड होईल. टॉस जिंकून काय बॅटिंग बॉलिंग याच्यात पण डिपेंड आहे. पण काल भारताने प्रथम बॅटिंग करताना पण चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारत दोन्ही बाजूनी स्ट्रॉंग आहे तसं बघायला गेलं तर. आणि बॉलिंग लाईनअप तर आपली भारीच आहे. मला वाटतं बॅटिंग करताना आपल्याला जेवढा आपण नॉर्मल स्कोर तिथं होतो, म्हणजे आता जर तिथे 150 होत असेल तर आपल्याला 170 जावं लागेल, कारण की तिथे 20 रन आपल्याला जास्त करावे लागतील. कारण की त्यांच्याकडे पण तेवढे पॉवरफुल हिटर आहे. डेव्हिड मिलर बोलशील पण खूप खालीपर्यंत बॅटिंग आहे, म्हणजे महाराजपर्यंत बॅटिंग करतो. म्हणजे त्यांच्याकडे शेवटचे 2 फास्टर सोडले, पण रबाडा पण फास्टर असल्यामुळे तो पण मारू शकतो. आपण सेमीफायनलमध्येच बोललो, त्यांच्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने बॉलरने 6 मारले, 2 6 मारले. तसेच रबाडाही अशी करू शकतो, पारी खेळू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे रबाडापर्यंत बॅटिंग आहे. तर आपल्याला जेवढे नॉर्मल रन होतात तिथे ॲव्हरेज स्कोर आहे त्याच्यापेक्षा 20 ते 25 रन आपल्याला जास्त करावे लागते. अगदीच बरोबर. आणि ऑफकोर्स आता फायनल आहे तर चेंज तर टीममध्ये कुठला होणार नाहीच व्हावा असं वाटते. कुलदीप यादव जो एक सुरुवातीच्या मॅचेसमध्ये नव्हता, तो चेंज केला सिराजला थांबून. तो खूपच चांगला ठरलेला आपल्यासाठी. पडला तो सेमीफायनलमध्ये असेल, सुपर 8मध्ये असेल, कुलदीप यादवनं कमाल कामगिरी केली. महत्त्वाच्या विकेट्स महत्त्वाच्या वेळी आणि खूप भारी पद्धतीने घेतल्या. त्यामुळे चेंज तर काय ऑफकोर्स नाहीच होणार. विराटच ओपनिंग लावून फक्त एकच फसल्यासारखा डाव वाटतोय की तो 1 डाऊनच असता, कदाचित तर वेगळी खेळी करू शकला असता. पण जर ज्या गोष्टी सध्या तरी आपण जर जयस्वालला संधी देऊन विराटला जरी खाली करायला बोललो तरी तर ऋषभ पंत आपल्या प्लेअरला काढू शकला ना. शिवम दुबेला तरी आपण ते केलं, कारण सध्या तरी बॉल टाकत नाही. आपण जर जयस्वालला घ्यायचा विचार केला तरी मग पुढची पण विषय असा होणार ना, काही असेल तरी जयस्वाल अजूनपर्यंत पिचवर उतरलेला नाही, वर्ल्ड कप नाही खेळला. शिवम दुबे किमान एवढ्या मॅचेस केल्या, त्यामुळे त्याच्याकडे तयारी आहे. तो आज येऊन काही कमाल करू शकतो. त्यामुळे त्याला शेवटच्या मॅचमध्ये चेंज करण्याचा अर्थ नाही. शेवटी आहे तोचा चांगला प्लेअर आहे. लेफ्टी एक चांगला ऑप्शन कधी पण फायद्यातच असतो. रायटी तर आपल्याकडे क्लास प्लेअर, पण लेफ्टी ऋषभ पंत असेल, त्यासोबत आता अक्षर पटेल आहे, जडेजा आहे आणि मग आपल्याकडे शिवम दुबे पण आहे. त्यामुळे तो फायद्याचा ठरेलच. त्यामुळे बॅटिंग लाईनअप पाहिजे. ओव्हरऑल मॅच टीममध्ये कुठली चेंजेस नको करायला. प्लस पॉईंट्स आहेतच आपले. बॅटिंगचे प्लस पॉईंट जसे बोलले की रोहित शर्मा आहे, ऋषभ पंत 1 डाऊन येतोय, पण मागच्या 2 मॅचमध्ये खास कामगिरी नाही करू शकला, पण तो कधी पण पलटू शकतो. त्याचा फिअरलेस प्ले आहे, तोच भारताला फायदा ठरतो, तसाच तो करू शकतो. आणि बॅटिंगचं झालं हे सगळं. बॉलिंगमध्ये म्हणशील तर बॉलिंग पण भारी आपल्याला ऑप्शन चांगले. कुलदीप, अक्षर पटेल, हर्षदीप सिंग, जडेजाने भले एकच विकेट घेतली असेल, पण तुम्ही सेमीफायनलमध्ये बघितलं असेल इंग्लंडवर तो टिचून बॉल करत होता, म्हणजे बरोबर विकेट टू विकेट बॉलिंग करत होता. त्यांनी मिस केला तर मी हिट करणार या हिशोबात तो बॉलिंग करत होता.
दरवेळेला ते फास्ट पटकन ओव्हर जे संपवतं ती समोरच्यानं एवढं प्रेशर येतं आणि आपल्याला पण लगेच कधी यायला आपल्या 2 ओव्हर अजून कमी झाल्या म्हणजे चेस करत समोरचे तर त्यांच्यावर प्रेशर येतं की 2 ओव्हर संपल्या पण ह्याच्या पटपट समोरचा शॉट घेऊन देत नाही, पटपट बॉल टाकणार तेवढं टेक्निक खूपच भारी वाटते. कधी कधी त्यावर वैतागतात समोरचे प्लेयर्स पण आपल्यासाठी फायद्याचं ठरतं. आणि बाकी बुमराह तर आहेच आहे जो आपल्या वन साईड चालू आहे. हर्षदीप सिंगनेही खूप चांगली कामगिरी केली. कुलदीप यादव जबरदस्त आहे. सर्वात मेन म्हणजे बापू या वर्ल्ड कपचा एक्स फॅक्टर म्हणू शकतो किंवा सगळ्यात भारी असा प्लेअर म्हणू शकतो तर अक्षर पटेलच आहे. विशेष म्हणजे सगळ्यांनाच माहित असेल की सुरुवातीला 15 जेव्हा जाहीर झाले तर अक्षर पटेल इन टीम असेल त्याने हे वाटत नव्हतं. अक्षर पटेल आणि जडेजा 2 ऑप्शन आहेत. जडेजा विथ त्याच्या एक्सपिरियन्समुळे तोच असणार आणि अक्षर पटेलला कदाचित बाहेर बसलेलं असं वाटत होतं. आणि सुरुवातीच्या मॅचेसमध्ये काही संधी दिल्या त्या संधीचं त्यानं सोनं केलं आणि आज फायनलमध्येही सर्वात जास्त आशा असणारा प्लेअर अक्षर पटेल. खूपच भारी त्यासाठी कामगिरी. ती कॅच असेल ऑस्ट्रेलिया विरुद्धची किंवा आता सेमीफायनलमध्ये बॉलिंग असेल तोच टर्निंग मुवमेंट ठरला. आणि सगळ्या मॅचला बघितलं तुम्ही तर ऑस्ट्रेलिया बरोबर ती कॅच पकडली तो टर्निंग मुवमेंट बटलरची जी विकेट काढली तो टर्निंग पॉइंट ठरला. 6 पण त्याचा खूप फेमस त्याने 1 हँड 6 जो मारला तो खूप फायद्याचा ठरला. आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यामुळे प्लस होत गेल्या आणि आपण सगळ्या मॅच जिंकत गेलो. आणि जर आपण आपली बॅटिंग बॉलिंग दोन्ही आपलं चांगलं आहे. समोरच्या टीमचं जर म्हटलं तर त्यांच्याकडून त्यांची जास्त पॉवर आहे ती म्हणजे बॉलिंगमध्ये. कारण की बॅटिंग त्यांच्याकडे चांगली आहे पण डिकॉकला जर स्वस्तात बाद करू शकलो आपण तर आपल्याला फायदा. कारण की डिकॉक नंतरचे प्लेयर्स इतक्या खास फॉर्ममध्ये रिझा हेंड्रिक्स तो तर खराब फॉर्ममध्ये चालू आहे. क्रिस्टियन स्टब्सलाही खास कामगिरी करतात. मार्क्रमी काय एवढा खास खेळत नाही आहे त्यामुळे त्यांची बॅटिंग खालीपर्यंत पण तितकी स्ट्रॉंग नाही पण बॉलिंग खूप जास्त स्ट्रॉंग आहे त्यांची. म्हणजे मार्को यन्सन असेल, रबाडा असेल, नॉर्खी असेल हे तिन्ही फास्टर आहेत. बॅट्समॅनला जर चान्स दिला तर तो पण चांगली कामगिरी करतोय. स्पिनर्समध्ये केशव महाराज आहे, शम्सी आहे आणि स्वतः मार्क्रमी बॉलिंग करू शकतो. तर बॉलिंग लाईनअप आणि ऑप्शन्स खूप सारे आहेत त्यांच्याकडे. ह्या सगळ्यांना टॅकल करायचं असेल तर आपल्या रोहित शर्माला आणि ऋषभ पंतला चांगली कामगिरी करायची मला वाटतं. मला पण तेच आता बोलायचं होतं की एक तर विराट कोहलीला थोडा वेळ त्याने स्वतःच्या गेमला वेळ द्यावा. थोडा 2-3 ओव्हर चांगले खेळावे म्हणजे ते पिचशी त्याने जुळून घ्यावं आणि नंतर तो विराट कोहली बघायला तर आपला वेगळा बघायला. कारण की दुसऱ्या साईडने रोहित शर्मा पॉवर हिटिंग करणार. इन केस विकेट गेली तर ऋषभ पंत पण सेव्ह करणार आहे. पण एक साईडने विकेट विराटनं पकडून ठेवली पाहिजे. तो जो अँकर मुवमेंट असतो ना तो त्याने ठेवला पाहिजे. रनिंग विकेट काढ किती जेवढे रन धावून करता येतील पिच जेवढे जुळून घे आणि नंतर ऋषभ पंतची तरी विकेट पडली तरी हिटिंग करण्यासाठी आहे. तिन्ही हिटर्स आहे तर दुसऱ्या साईडने विराटने थोडी विकेट वाचवली. कमित कमी 30-40 रन जरी विराट कोहलीने केले तरी आपल्याला तो सेट झाल्यानंतर मग तो आरामात 70 रन कधी करतो कळत पण नाही. तो एकदा का 6 आणि 4 घ्यायला लागला की विराटचा तो 6-4 नंतर मध्ये 1-2 रन काढणार परत 6-4 मारणार. जेव्हा बॉलरला अपेक्षा नसते की आता हा 6 बॉलरच्या माइंड बरोबर जास्त खेळ आणि ते होऊ शकतं. मग बॅटिंग अजून पण मला वाटतं की सपोर्ट करायला पाहिजे विराट कोहली. अगदी ऑफकोर्स नंबर 1 बॅट्समॅन